असेल वैयक्तिकरित्या त्याला मी काही नाही करू शकत. फक्त बोलू नका प्लीज. चला एक सेकंड एक्झाम्पल घेऊया व्हेरिएशन मधलं. प्रॅक्टिस सेट आपला चाललाय. प्रॅक्टिस सेट 7.3. if 15 workers can build a wall in 48 hours, how many workers will be required to do the same work in 30 hours? क्वेश्चन मार्क. तर मुलांनो प्रश्न काय काय दिसायला? रितेश ब्लर होत असेल चिंता करू नको, नंतर युट्यूबवरची रेकॉर्डिंग बघा. तुम्ही जिथं राहता त्या एरियामध्ये जे कार्ड छान चालतं ते घेत जा. ओके, आवाज येतोय मला? काही अडचण नाही. तुला काही प्रॉब्लेम असेल आवाजाचा, बाकीच्यांना सुद्धा आवाज यायलाय. आवाज येतोय का माझा? येतोय. कस काय आवाज येईना माझा? तुम्हाला कमाल झाली म्हणायली. राजकुमार जॉईन होय बरं लिंकला. जॉईन हो लिंकला. बघू दे बरं आवाज यायला की नाही. काय म्हणालेत पोरं? बघूत आता आवाज जॉईन येतोय का नाही. आवाज येईना का सुदर्शन? केलंस का जॉईन? यायला का आवाज बरोबर? अरे आवाज यायला, तुम्ही खोटं का बोलायलेत रे? खोटं कशामुळे बोलायले? आणि तुम्हाला नसेल क्लास करायचा नका करू, पण खोटं नका बोलू ना. तुम्ही तुमचा आवाज वगैरे कमी केला असेल. किती अव्यवस्थित आहे. तुम्ही म्हणाले आवाज येईना, हिचा आवाज यायलाय. म्हणजे तुमचा माईक बंद आहे का बघा. माईक. अरे मी भांडायलो ते कसं कळायले तुम्हाला? प्लीज आवाज चला लक्ष द्या इकडे. काय आहे? 15 वर्कर्स कॅन बिल्ड अ वॉल. वॉल म्हणजे भिंत. इन 48 hours. 15 कामगार आहेत, ते भिंत बांधतायत किती घंट्यामध्ये? 48 hours मध्ये. हाऊ मेनी वर्कर्स विल बी रिक्वायर्ड? किती वर्कर्स लागतील टू डू द सेम वर्क इन 30 hours? मग तेच काम जर आपल्याला 30 तासामध्ये करायचं असेल तर आपल्याला किती वर्कर्स लागतील असं विचारलेलं आहे. ठीक आहे मुलांनो. तर इथं दिलेलं आहे वर्कर्स आणि टाइम. तर पहिल्यांदा लिहूया नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स याला म्हणूया एक्स आणि टाइम याला म्हणूया वाय. एक गोष्ट साधी आहे, जर वर्करची संख्या वाढवली तर काम लवकर होईल आणि
हा, जर वर्करची संख्या वाढवली तर काम लवकर होईल, म्हणजे टाइम कमी लागेल, आणि वर्करची संख्या कमी केली तर टाइम जास्त लागेल. ठीक आहे. तर हे जे आहे याला म्हणायचं इनव्हर्स म्हणायचं. काय म्हणायचं ना? इनव्हर्स. ओके. तर मुलांनो, हे दोन्ही जे आहेत इनव्हर्स प्रोपोर्शन आहेत, म्हणजे x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ y. मग मला ह्याला कसं लिहिता येतं? x गुणिले y बरोबर k. x गुणिले y बरोबर k. k इज constant of variation. k is constant of variation. बघा, इनव्हर्स व्हेरिएशन आहे आपल्याला माहिती आहे. आता 15 वर्कर्स आहेत, x म्हणजे वर्कर्स, x इज इक्वल टू 15 अँड 48 आवर्स. y म्हणजे किती? 48. x म्हणजे 15, y म्हणजे किती? 48. देअरफॉर x च्या ठिकाणी 15 ठेवूया, गुणिले y च्या ठिकाणी 48. हा गुणाकार नाही करायचा मुलांना, दुसऱ्याला राहू द्यायचा. मल्टिप्लिकेशन नका करू, कारण मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला अडचण होईल, कारण हा खूप मोठा मल्टिप्लिकेशन येणार आहे. ओके. तर आता पुढे बघूया काय येईल. हे तर झालं, आणि ही व्हॅल्यू k ची इथं ठेवायची, म्हणजे x गुणिले y बरोबर k ची व्हॅल्यू किती आहे? 15 गुणिले 48. ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. पुन्हा एकदा नीट लक्ष द्या, पहिल्यापासून सांगतो. नंबर ऑफ वर्कर्स x घेतले, टाइम घेतला y. दोघांमध्ये इनव्हर्स प्रोपोर्शन आहे, मग x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ y. म्हणजे इनव्हर्स असेल तर 1/n लिहायचं. इनव्हर्स म्हणलं की दोघांचा गुणाकार k लिहायचं. मग k इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. तर x ची व्हॅल्यू किती आहे या ठिकाणी? नंबर ऑफ वर्कर्स 15. तर टाइम किती लागायला? 48. 15 आणि 48 इथं ठेवले, तर 15 गुणिले 48 बरोबर k. मग ही जी व्हॅल्यू आहे k ची ती इथं ठेवायची. x इंटू y 15 गुणिले 48. मग आता ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आपल्याला विचारलंय काय बघा, सेम वर्क्स इन 30 आवर्स. 30 तासामध्ये हे काम कसं कंप्लीट होईल? टाइम म्हणजे 30. पुट y इज इक्वल टू 30 इन इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इन इक्वेशन x इंटू 30, 15 इंटू 48. 30 गुणाकार, तिकडे गेल्यास भागाकारात. 15 गुणिले 48 भागिले 30. 15 1 15, 15 2 30. 2 ना 48 ला भागितल्यास किती येतं? 24. म्हणजे x म्हणजे काय आहे? नंबर ऑफ वर्कर्स. मग नंबर ऑफ वर्कर्स किती लागतील? 24. मग सर्वात शेवटी आन्सर लिहायचं नंबर ऑफ वर्कर्स. नंबर ऑफ वर्कर्स किती? 24. चला लिहून घ्या मुलांनो, नंबर ऑफ वर्कर्स 24. लिहा, हे मी रिपीट सांगेल, काय अडचण नाही. वाटल्यास तुम्ही हे रिपीट ह्याच्यामध्ये बघायचं, पुढे युट्यूबवर. समर्पण आहे, रितेश आहे, पृथ्वीराज आहे. ओके. तर मुलांनो, एका गोष्टीकडे लक्ष द्या. 15 ऑक्टोबर पासून आपली नवीन 8वीची बॅच चालू होत आहे. किती तारखेपासून? 15 ऑक्टोबर पासून. जर तुमच्यापैकी कुणाचे काही पहिले चॅप्टर्स राहिले असतील
तसं जर दोनदा तीनदा कंप्लीट झाले तरी पण एखादा चॅप्टर राहिला असेल तर त्या बॅचमध्ये तुम्ही कंप्लीट करून घ्यायचा. ठीक आहे. तर तुम्ही इतर मुलांना सांगा की आपली बॅच 15 ऑक्टोबरला काय व्हायली, चालू व्हायली. किती ऑक्टोबरला? 15 ऑक्टोबरला. आणि त्याची फीस फक्त 1000 रुपये ठेवलेली आहे. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना सांगा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. 2 तर झाला. थर्ड. 3. 120 bags of half-liter milk can be filled by a machine within 3 minutes. Find the time to fill such bags. (1,800 bags). 1,800 bags. ओके मुलांनो, काय काय दिलेलं आहे बघा. बॅग्स दिलेल्या आहेत 120 बॅग्स. टू हाफ लिटर मिल्क बाय फिल्ड मशीन विथिन 3 मिनिट्स. तर अर्ध्या लिटरच्या बॅग्स आहेत. या अर्ध्या लिटरच्या ज्या बॅग्स आहेत त्या किती वेळात भरल्या चालल्यात बघा मुलांनो. कॅन बी फिल्ड बाय अ मशीन विथिन 3 मिनिट्स. 3 मिनिटामध्ये किती बॅग भरल्या जातात? 120 बॅग्स भरल्या जातात. तर 1800 बॅगला किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. आपल्याला दिलेले आहेत बॅग्स. बॅग्सला म्हणूया एक्स आणि टाइम दिलेला आहे. टाइमला काय देऊया वाय. तर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, बॅग जास्त असतील तर वेळ बी कसा लागेल, कमी लागेल. ठीक आहे. कॅन बी फिल्ड बाय मशीन विथिन 3 मिनिट्स आणि फाइंड द टाइम टू फिल सच बॅग्स. तर 120 बॅगला किती वेळ लागतो? 3 मिनिट. मला सांगा, बॅग जर कमी असतील, बॅग्स काय असतील? कमी, तर टाइम सुद्धा कसा लागेल रे? कमी. आणि बॅगची संख्या जर जास्त असेल तर टाइम सुद्धा कसा लागेल? जास्त. मग इथं कोणतं व्हेरिएशन आहे सांगा? डायरेक्ट व्हेरिएशन आहे का इनव्हर्स व्हेरिएशन आहे? व्हेरी गुड रितेश. तर या ठिकाणी आहे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. बॅगची संख्या वाढवली तर टाइम सुद्धा जास्त लागेल. व्हेरी गुड, डायरेक्ट व्हेरिएशन. ओके. डायरेक्ट व्हेरिएशन मध्ये काय करायचं असतो? दोघांचा भागाकार करायचा असतो. x अपॉन y इज इक्वल टू k. आपण ह्याला वाटल्यास असं लिहू, x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल विथ y. x अपॉन y इज इक्वल टू k. जर डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर भागाकार लिहायचे. किती बॅग्स आहेत? 120 बॅग्स.
म्हणजे x बरोबर 120. y किती आहे 3 मिनिट्स. मग k इज इक्वल टू किती येईल 120 भागिले 3, 3 चौक 12, 40. तर k ची व्हॅल्यू किती आली मुलांनो 40. ती तर ठेवायची. देअरफॉर x अपॉन y, k ची किंमत किती आहे 40. इथं देऊन दिली 40. ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, ह्याला काय म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. तर आता मुलांनो आता काय किती बॅग आहेत 1800 बॅग्स. म्हणजे बॅग्स म्हणजे काय x इज इक्वल टू 1800. तर y इज इक्वल टू किती, ही व्हॅल्यू इथं ठेवून द्या. 1800 भागिले y बरोबर 40. हे y इकडे न्या, 40 इकडे आणा. 1800 भागिले 40 बरोबर y. हे कॅन्सल झालं. जर डिव्हिजन केलं 180 ला जर 4 न भागितलं, 4 चौक 16, 2 उरले, 4 पंच 20. y म्हणजे काय आहे टाइम आहे. तर टाइम किती लागेल, टाइम लागेल 45 मिनिट. टाइम किती लागेल 45 मिनिट. ओके रितेश, करेक्ट आंसर बेटा. चला एक शेवटचा क्वेश्चन घेऊया, म्हणजे हा चॅप्टर या ठिकाणी संपून जाईल. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. A car with speed 60 kilometer per hour takes 8 hours to travel some distance. What should be increase in the speed if the same distance is to be covered in 7.5 hours. 7.5 hours. तर लक्ष द्या काय काय येईल याच्यामध्ये. जर आपण स्पीड वाढवली तर वेळ कमी लागेल का जास्त लागेल सांगा. जर मी स्पीड वाढवली तर वेळ कमी लागेल का जास्त लागेल सांगा लवकर. जर आपण स्पीड वाढवली तर वेळ कमी लागेल का जास्त लागेल. राईट, म्हणजे
स्पीड वाढवली तर वेळ कमी लागतोय. ह्याचा अर्थ असा झाला या ठिकाणी कोणतं व्हेरिएशन आहे? इनव्हर्स व्हेरिएशन आहे. इनव्हर्स व्हेरिएशन मध्ये काय करणार सुदर्शन लक्ष द्या. स्पीड ला म्हणणार एक्स, टाइम याला काय म्हणणार वाय. याच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असतं. म्हणजे इनव्हर्स आम्हाला असं लिहिणार एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल विथ वाय. एक्स इंटू वाय इज इक्वल टू के. आता स्पीड 60 आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू 60. वाय म्हणजे टाइम, टाइम किती आहे 8. मग एक्सच्या ठिकाणी 60 ठेवायचं, वायच्या ठिकाणी 8 बरोबर के. आता ही के ची व्हॅल्यू इथं ठेवायची. एक्स गुणिले वाय ॲज इट इज. के म्हणजे किती? 60 गुणिले 8. ह्याला म्हणायचं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, आन्सर सांगितलं मुलांनी. बघा आता टाइम दिलेला आहे आपल्याला 7.5 hours. 7.5 hours ला आपण कसं लिहिणार लक्ष द्या. 7.5 लिहायचं. 7.5 hours म्हणजे 7.5 घंटे. 7.5 y is equal to 7.5. put in equation x as it is 7.5 60 गुणिले 8. x बरोबर 60 गुणिले 8. खाली लिहिलं 75. दशांश दिला नाही, दशांश दिला नाही तर वर शून्य द्यायचं. आता 15 न भाग जातो. 15 चोक 60, 15 पाची 75. हे 4 दशाला तसं 80 ला जर 4 न भागितलं हे येईल 16. 16 चोक 64, 16 चोक 64. अरे काहीतरी चुकायला कसं काय रे. 4 किलो 60 आहे 8 आहे मल्टिप्लिकेशन 7.5 hours. 7.5 hours डिस्टन्स. सात 7.5 तर बरोबर आहे. वर एक दशांश देऊन टाकला आपण 80 झाले. 15 1 15 15 चोक 60 15 पाचशे 75 4 आला. 5 3 5 1 5 3 उरले 5 सगळं 30. अरे आन्सर चुकीचं दिलं का रे पुस्तकामध्ये मुलांना? 4.4 सांगा मला. आन्सर मला वाटतं चुकीचं दिलेलं आहे. 64 करेक्ट आहे. काय अडचण नाही. किलोमीटर पर आवर. आता लक्ष द्या प्रश्न काय विचारलाय त्यांनी. व्हॉट शुड बी द इन्क्रीज इन द स्पीड. स्पीड कितीनं वाढवली पाहिजे असं विचारलंय. पहिल्यांदा स्पीड किती आहे 60. आता किती यायली 64. मग कितीनं स्पीड वाढवावी लागेल सांगा मला. कितीनं स्पीड वाढवावी लागेल म्हणजे स्पीड पाहिजे 64. पहिल्यांदा होती 60 तर कितीनं स्पीड वाढवावी लागेल सांगा आन्सर. कितीनं स्पीड 4 स्पीड वाढवावी लागेल. कारण कितीनं स्पीड वाढली असं विचारलेलं आहे त्यानं. पहिली 60 आहे आता 64 आहे. तर लिहायचं 4 किलोमीटर पर आवर should be increase in speed. तर मुलांनो आज थोडं आपण डिस्टर्ब झालो. तुम्हाला ते कधी ऐकू आलं नाही व्यवस्थित काही नाही तर काही अडचण नाही आहे. यूट्यूबवर पुन्हा जाऊन व्हिडिओज पाहत जा म्हणजे